तर आजची हेडिंग टाका बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. तर लक्ष द्या इकडं, पाठीमागच्या काही लेक्चर्स मध्ये आपण फायनल अकाउंटचे 2 पार्ट्स पाहिले. एक होता ट्रेडिंग अकाउंट, दुसरा होता प्रॉफिट लॉस. आता आपण बघणार आहोत काय बॅलन्स शीट. का? कारण की आपण पाहिले ट्रायल बॅलन्स. आपण काय पाहिले? ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये आपण पाहिलं इकडे काय असतात डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि काय असतात असेट्स. इकडे काय असतं लायबिलिटी, कॅपिटल, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. ह्यांचं काय करायचं, ह्यांचं काय करायचं, याचं काय करायचं, याचं काय करायचं आपण शिकले. बरोबर आहे का नाही? म्हणजे या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आता राहिला प्रश्न काय की असेट्सचं काय होतं आणि लायबिलिटी आणि कॅपिटलचं काय होतं. तर ते सगळं आपण कुठं शिकणार आहोत? बॅलन्स शीट मध्ये. क्लिअर आहे काही? मी आता जे सांगितलं शॉर्ट मध्ये कळलं? तर काय असतं बॅलन्स शीट, नेमकी डेफिनेशन काय, काय याचं मिनिंग आहे, हे सगळं आपण शिकू. तर लक्ष द्या इकडं. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट एक काय म्हण? स्टेटमेंट. इज अ नॉट अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट showing the financial position of the firm on the particular day. आता आपण पार्टनरशिप फर्म शिकत आहोत म्हणून फर्म म्हणले, तर आपण काय म्हणू शकतो? बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. काय म्हणू शकतो? कोणताही बिझनेस असू द्या, प्रोप्रायटरशिप असू द्या, पार्टनरशिप असू द्या, कंपनी असू द्या. तर बॅलन्स शीट तुमची काय दाखवते? फायनान्शियल पोझिशन. फायनान्शियल पोझिशनचा अर्थ आहे तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तुमच्या लायबिलिटीज किती आहेत, म्हणजे देणं किती आहे, तुमचे असेट्स किती आहे, तुमच्याकडे कॅपिटल किती आहे, हे सगळं कोण सांगतं? बॅलन्स शीट. आणि एक पर्टिक्युलर डेला सांगतं, फक्त डेला, इयरला नाही. त्या डेचं नाव काय? 31 मार्च. प्रत्येक 31 मार्चला बॅलन्स शीट बनवली जाते. आणि बॅलन्स शीट मुळेच आपल्याला कळतं की या कंपनीची फायनान्शियल पोझिशन कशी आहे. आलं लक्षात? ऑल द लायबिलिटीज, जेवढे काही लायबिलिटीज आर रेकॉर्डेड इन लेफ्ट हँड साइड वेअर ऑल द असेट्स आर रेकॉर्डेड इन राईट हँड साइड. लेफ्ट साइडला सगळे लायबिलिटी लिहितात, राईट साइडला सगळे काय लिहितात? असेट्स लिहितात. द बॅलन्स शीट इज अ नॉट अकाउंट but statement showing the financial position of the firm as on a given date in the form of assets and liability. काय नावाने लिहितो आपण? assets and liability. त्याचा हा टोटली इथं फॉर्मॅट आहे या ठिकाणी. क्लिअर आहे? तर काय सांगितलं शॉर्ट मध्ये? बॅलन्स शीट एक काय स्टेटमेंट आहे ज्यामध्ये सगळे असेट्स आणि काय लिहितात? लायबिलिटी. आणि ज्याच्यावरून तुमची काय समजते? आर्थिक पोझिशन त्या ठिकाणी समजते, फायनान्शियल पोझिशन समजते. ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय समजतं? किती ग्रॉस प्रॉफिट कमवला, किती खरेदी केलात, किती विकलात. प्रॉफिट अँड लॉस मध्ये काय करतो? किती रुपये कमवला, किती इनडायरेक्ट खर्च केलात आणि किती रुपये कमवून नेट प्रॉफिट तुम्ही मालकाला ट्रान्सफर केला. कळलं? म्हणजे सगळ्यांचं काम हे वेगवेगळं आहे. तर नोट डाऊन बॅलन्स शीट. नोट डाऊन बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. पहिलं वाक्य हे असलंच पाहिजे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट showing financial position showing financial position of the firm on a particular day कंसातली बात 31 मार्च. पर्टिक्युलर डे म्हणजेच कोणता डे? 31 मार्च. All liabilities are recorded. All liabilities are recorded to
its left hand side, to its left hand side, whereas all assets are recorded, whereas all assets are recorded to its right hand side, to its right hand side. The balance sheet is not an account. The balance sheet is not an account, but a statement, but a statement showing the financial position, but a statement showing the financial position of the firms, as on a given date, in the form of assets and liability, in a form of assets and liability. कशाच्या फॉर्म मध्ये दर्शवते? assets and liabilities. In the form of assets and liabilities. तर तयार करा एक बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला असं लिहायचं, बॅलन्स शीट ॲज ऑन डॅश डॅश म्हणजे 31 मार्च डॅश डॅश जे आहेत घ्या. बॅलन्स शीट ॲज ऑन घ्या. त्याच्या लेफ्ट साईडला असेट्स आणि अमाऊंट, डबल कॉलम करायचं नाही, सिंगलच करायचं. लिहा assets and amount, sorry, left hand side liability and amount, right hand side ला घ्या assets and amount, assets and amount. आता मी जसं सांगतो तसंच लिहायचं, पुस्तकातलं बघून लिहायचं. लॅबिलिटी साईडला घ्या. नंबर 1 कॅपिटल अकाउंट्स. सांगा मला, कॅपिटल अकाउंट्स म्हणजे काय? मालकांची कॅपिटल का? कोण किती इन्व्हेस्टमेंट केले? मग आता पार्टनरशिप आहे, एक कॅपिटल राहतील का एक पेक्षा जास्त राहतील? किती राहतील? मॅक्स 50. मग तुम्ही लिहा जसं की उदाहरणार्थ तुम्ही आता इथे ABC लिहू नका, आपल्याला समजायसाठी लिहू आपण, कळेल तुम्हाला. P1 P2 P3 सांगा. पार्टनर 1 पार्टनर 2 पार्टनर 3. आता तुम्ही ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये कसं लिहिणार? पार्टनरची नावं, पार्टनरचे काय लिहिणार आपण? नावं लिहिणार. लॅबिलिटीला लिहितात कॅपिटल, असेटला कसं लिहितात? कोण लिहिले ते? मला सांगा, कॅपिटल हे लॅबिलिटीला काय येतं? तिकडे आहे का? नालायकांनो, पूर्ण क्लिअर करतो. इकडे लक्ष द्या, तिकडे तोंड घालू नका आता शिकवताना. 12वी है
विनाकारण शिवा खाऊ नका. मी शिकवत असताना इकडं तिकडं तोंड घालत जाऊ नका. हे फर्म आहे आणि हे कोण आहेत फर्मचे. बॅलन्स शीट कोणाची आहे, फर्मची. पार्टनरनी फर्मला काय दिलेलं आहे सांगा. फर्मसाठी लायबिलिटी झाली का नाही. आज ना उद्या हे कॅपिटलची अमाऊंट कोणाला पे करावी लागते, म्हणून फर्मची कॅपिटल हे काय असते, लायबिलिटी. म्हणून लायबिलिटी साईडला लिहिलं आपण कॅपिटल्स. पार्टनर 1, पार्टनर 2, पार्टनर 3, पार्टनर 4 काय बीचे आहेत तेवढे. क्लिअर आहे का आता. आता पुढे लिहायचं त्या ठिकाणी जनरल रिझर्व्ह. लायबिलिटी असते जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह जनरल रिझर्व्ह या काय असते जनरल रिझर्व्ह बघू आपण. समजून सांगतो, लगेच नोट डाऊन करायचं ज्याला पाहिजे त्याला माहिती. फर्म काय कमवते, एनपी. एनपी फॉर नेट प्रॉफिट. आता काय होतं, आपण जे काही कमवतो नेट प्रॉफिट वगैरे ते आपण आजच पूर्ण संपवत नाही. म्हणजे जर 100 रुपये कमवलो तर 100चे 100 रुपये पार्टनरला वाटून दिले जात नाहीत. भविष्यासाठी काही रिझर्व्ह ठेवावं लागेल, कारण की उद्या जर पोझिशन खराब झाली तर तिथून पैसे आपल्याला घेता येतील. पार्टनरला 80 रुपये दिले आणि 20 रुपये नेऊन आपण एका अकाउंटला ठेवले. नाव काय, जनरल रिझर्व्ह. कारण की आज ना उद्या आपल्याला काही कामाला येईल. मला सांगा फर्मची लायबिलिटी आहे का बरं. हे कोणाला द्यायला पाहिजे होते, पण ते कुठं 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 ठेवले, रिझर्व्ह मध्ये. आज ना उद्या जर काही घटना घडली नाही, रिझर्व्ह मध्ये पैसा पडून राहिला, तर तो पैसा पूर्ण कोणाला द्यावा लागेल परत. म्हणून ती लायबिलिटी आहे. कळलं का बघा. जसं की गाडीमधलं पेट्रोल रिझर्व्ह बाजूला पडतं का बरं, इमर्जन्सी मध्ये कामाला येतं. तसं हे नावाला ठेवतात आणि वापरलं नाही गेलं तर कोणाला परत करतात, पार्टनरला. कळलं का जनरल रिझर्व्ह काय, लायबिलिटी आहे. कोणी सांगलं तुम्हाला की फक्त लायबिलिटी आहे, पण याचं मिनिंग कळायला पाहिजे काय असतं. तर आपण बी कॉमन मॅन सॅलरी मधला थोडा पार्ट बाजूला काढून ठेवतो का बरं, भविष्यात कामाला येईल. क्लिअर आहे का. मी जेवढं सांगितलं तेवढं लिहायचं. नंतर घ्या बँक लोन. तर बँक लोन काय असते सांगायची मी गरज नाही. बँकेकडून घेतलेलं कर्ज जे आज ना उद्या तुम्हाला काय करावं लागेल, मग ते काय बनते तुमची लोन फ्रॉम पार्टनर. लोन फ्रॉम पार्टनर. लोन फ्रॉम पार्टनर म्हणजे काय, जो बिझनेसचा पार्टनर आहे त्याच्याकडूनच काय घेतलं आपण, लोन घेतलं. कॅपिटल वेगळं लोन वेगळं ते लिहायचे. तर बिल्स पेएबल. बिल्स पेएबल काय असतं हे आपण बिल ऑफ एक्सचेंज चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. तोपर्यंत नावाला ध्यानात ठेवायचं की काय, लायबिलिटी. पुढे घ्या बँक ओव्हरड्राफ्ट. त्याला प्रेमानं बँक ओडी म्हणायचं. काय असतं इकडे का, कोण असतात,
बिझनेसमॅन बँकेत सेव्हिंग अकाउंट काढत नाहीत, करंट अकाउंट काढतात. करंट अकाउंट म्हणजे असा अकाउंट ज्यामध्ये किती पैसे भरा, किती पैसे काढा, काही लेणं देणं. सेव्हिंग अकाउंट मध्ये जास्त पैसे भरता येत नाही, जास्त पैसे काढता येत, रिस्ट्रिक्शन असतात. म्हणून व्यापारासाठी कोणता अकाउंट असतो? करंट अकाउंट. अनेक वेळेस करंट अकाउंटला एक फॅसिलिटी असते, त्याचं नाव काय असतं? बँक ओव्हरड्राफ्ट. जे लोक बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतात त्याच्यासोबत काय होतं बघा, जर तुमच्या अकाउंट मध्ये 100 रुपये आहेत, किती रुपये, आणि तुम्ही पुढच्या पार्टीला 200 रुपयाचा चेक दिला होता किंवा 150 रुपयाचा चेक दिला, मी काय बोललो की तुमच्या अकाउंटला तर पैसे किती आहेत, पण पुढच्या पार्टीला चेक किती दिला? 150चं. मग आता अशा सिच्युएशन मध्ये जर पुढच्या पार्टीला जर चेक लावला तर चेक काय होतो? मग डिसऑनर होतो. त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? बाउन्स झाला म्हणतात. बाउन्स होत नाही, असं उडत नाही, डिसऑनर होतो. काय म्हणतो? यामुळे आपली 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 या ठिकाणी इमेज काय होते? मग खराब होते. व अकाउंटला पैसे राहणार, उगाच काय करतो? चेक देतो. बरोबर आहे काय? त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी घेतात लोक. म्हणजे काय की तुमच्या अकाउंटला पैसे नसताना सुद्धा तुम्हाला एक विशिष्ट रकमेपर्यंत पैसे उचलता येतात. ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी उदाहरणामध्ये समजा इथं आपण उदाहरणात 200 रुपये दिलेले, किती दिलेले? तर बँक काय करते? 100 रुपये तुमचे आहेत, ऑटोमॅटिक बँक तात्पुरतं तुम्हाला 50 रुपयाचं काय देते? लोन देते. त्याचं नाव काय? ओव्हरड्राफ्ट. तात्पुरतं देते. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही 100 रुपये भरलात तर ऑटोमॅटिक तुमचे 50 रुपये कापून घेते आणि जे बी काही व्याज होईल तेवढ्याचं तेवढं कापून घेते, तुमचे 48 रुपये ठेवते. क्लिअर आहे का? त्याला म्हणतात बँक ओव्हरड्राफ्ट, म्हणजे टेम्पररी लोन. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? टेम्पररी लोन. येस ऑर नो? नोट डाऊन. वाटल्यास हे बी लिहून घ्या, समजेल तुम्हाला भविष्यात. म्हणजे मी एक एक लेक्चर समजून सांगत आहे तुम्हाला, कळाले का? नाहीतर मी म्हणलं असतो हे सगळं लिहा आणि उद्या काय करून या? पाठ करून या. तोंड आणि पाठ झालं पाहिजे. तोंड कसं झालं पाहिजे? पाठ झालं पाहिजे. म्हणजे तोंड पाठ झाली पाहिजे का? पाठ तोंड झालं पाहिजे. नेक्स्ट घ्या सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री आता सिंडिकेटर, डेटर, बँक ओव्हरड्राफ्ट हे जास्त तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टॅली कराल, ऍक्च्युअल मध्ये जेव्हा कामं कराल तेव्हा तुम्हाला जास्त कळतं. आलं लक्षात? बघा एक काय असतं सन्ड्री क्रेडिटर्स. तर ज्यावेळेस तुम्ही क्रेडिट वरती गुड्स परचेस करता, उधारीवर ज्यावेळेस माल घेतात, की राम कोण माल घेतला तर राम, श्याम कोण माल घेतला तर श्याम, एक्स कोण माल घेतला एक्स, वाय कोण माल घेतला तर वाय, ह्या सगळ्यांची लिस्ट करून एकच नाव देणे, काय? सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे थोडक्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे कोण? आपले सप्लायर, ज्यांनी आपल्याला माल दिला होता उधारीवर, त्यांचं देणं दर्शवण्यासाठी एकच अकाउंट वापरतात, काय? सन्ड्री क्रेडिटर्स. आता तुम्ही म्हणाल सर सन्ड्री क्रेडिटर्स लिहायची काय गरज आहे? राम लिहा, श्याम लिहा. मग असं जर आपण लिहायला सुरू केलो
तर आपली बॅलन्स शीट एवढी लांब होईल की आपल्याला जर बँकेत लोन घ्यायचं असेल आणि आपण जर बँकेत गेलो तर बँक मॅनेजर म्हणतो तुमची मला काय आणून दाखवा, बॅलन्स शीट. आपली बॅलन्स शीट शिवाजी चौकापासून तिथपर्यंत असं दाखवावं लागेल. मग तर डेफिनेशन तर रॉंग होईल ना. मग बरोबर आहे ना. आपलं जे छत्रपती शिवाजी चौक आहे तिथून मग बँकेपर्यंत असं घेऊन जावं लागलं बॅलन्स शीट, किंवा आपल्या ट्युशन पासून तिथपर्यंत घेऊन जावं लागेल. अकाउंटिंगची डेफिनेशन काय? अकाउंटिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक मॅनर. एक सिस्टमॅटिक मॅनर असलं पाहिजे ना. म्हणून जेवढे बी सप्लायर आहेत त्याच्या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन कोण करतं? सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सच्या आतमध्ये भरपूर मोठी लिस्ट असते. ते टॅली केल्यावर कळेल, आता कळणारच नाही. मी काय म्हणलो कळलं का? तर हे सुद्धा तुमचं काय देणं आहे. हे तुमचं काय देणं आहे. समजलं? नोट डाऊन सन्ड्री क्रेडिटर्स. क्लिअर आहे? पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण नंतर शिकणार आहोत. उभं लिहायचं नावाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स आपण नंतर शिकणार आहोत. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स हे सगळे कन्सेप्ट आहेत. लिहायचे, डोळे इकडे तिकडे बघायचे नाही, लिहायचे. अक्षर आपल्याला एकदम छान काढायचं आहे, जेणेकरून उद्या भविष्यात आपण नोटबुक घेतल्यानंतर आपल्याला झोप येता कामा नये. आपली नोटबुक बघा. सुंदर अक्षर काढायचे. ते सुंदर नाही, प्रोव्हिजन फॉर टॅक्स हे पण आपल्याला भविष्यात शिकायचे. आज सगळेच लेक्चर अपलोड करतो मी. आतापर्यंत 7वा लेक्चर आहे. लिहू का सगळे? लेक्चर नंबर 7. अशा पद्धतीनं असेट साईट संपलेली आहे. आता आपण सॉरी लॅबिलिटी साईट संपलेली आहे, आपण असेट लावू. सर असं का बरं होणार तुम्हाला? वयानुसार होत असतो. वयाचं भान ठेवावं लागेल. तर फर्स्ट घ्या लँड अँड बिल्डिंग. मी जेवढं सांगितलं तेवढं लिहा, बाकीचं लिहू नका, मी नंतर सांगेन. लँड अँड बिल्डिंग. आता कोणाला हे समजावून सांगायची वेळ येऊ नये लँड अँड बिल्डिंग काय असते. तर आपण जिथं बसलेले आहोत हेच काय लँड अँड बिल्डिंग. तर प्रत्येक बिझनेसला स्वतःची काय असते लँड अँड बिल्डिंग. स्वतःची लँड अँड बिल्डिंग नसेल तर मग तो रेंट पे करतो, एक्सपेन्स बनेल. प्लांट अँड मशिनरी ते खाली काय लेस डिप्रिसिएशन ते नंतर बघू आपण. प्लांट अँड मशिनरी, पॅन्ट अँड शर्ट लिहतात. प्लांट अँड मशिनरी. तर प्रत्येक कंपन्यांमध्ये बरोबर आहे का, दुकानामध्ये पार्टनरशिप फर्म मध्ये प्लांट असतात. आता आपण एखाद्या छोट्याशा शॉप मध्ये बी गेलो तर त्या ठिकाणी आपण बघतो की पैसे मोजण्याची मशीन असते, त्यालाच काय म्हणलं जातं मग प्लांट अँड मशीनरी. प्लांट अँड मशीनरी म्हणजे सगळं झालं, मोठ्या मशीनरी छोट्या मशीनरी सगळंच. येस ऑर नो? मग कुणी पटकन उठून म्हणतात कॅल्क्युलेटर मार दे. त्याच्यानंतर आपलं फेवरेट फर्निचर अँड फिक्चर. फर्निचर ना का फर्निचर, पण आपण म्हणतो फर्निचर अँड फिक्चर.
सर फर्निचर तर समजते, फिक्चर काय? त्याला फिक्स करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं त्याला फिक्चर म्हणतात. काय लागतं मग? खिळे मोळे, हा तुमचं टबबोन, हा ते चिटकवण्यासाठी सगळं सगळं आलं. फर्निचर आणि फिक्चर सगळं आलं त्याच्यामध्ये. इक्विपमेंट्स म्हणजे काय? छोटे मोठे साहित्य. इक्विपमेंट्स. डिलिव्हरी व्हॅन, मोटार व्हॅन तुमचे असेट्स आहेत. पुन्हा एक एक लिहा. सिंगल मी सांगतो तो सिंगल लिहा, ऑब्लिक नाही. लीज होल्ड प्रिमायसेस, एकच वाक्य लिहा. लीज होल्ड प्रिमायसेस. लीज होल्ड प्रिमायसेस. पुन्हा त्याच्या खाली लिहा फ्री होल्ड प्रिमायसेस. लीज होल्ड, फ्री होल्ड. लीज होल्ड प्रिमायसेस, फ्री होल्ड प्रिमायसेस. माहिती आहे ना सगळ्याला लीज होल्ड काय असतात, फ्री होल्ड काय असतात. प्रिमायसेस, प्रिमायसेस म्हणजे काय? बिल्डिंग. प्रिमायसेस म्हणजे कॉम्प्लेक्स. वर लिहिलं ना लँड अँड बिल्डिंग, ते वेगळं हे वेगळं. प्रिमायसेस आपली हे काय प्रिमायसेस आहे, बरोबर आहे का? पण फ्री होल्ड काय असते, लीज होल्ड काय असते, हे आपल्याला अभ्यास करायचे. बघायचं तुम्हाला. फ्लॉट सिस्टीम माहिती आहेत का? अपार्टमेंट मध्ये असतात बघा, मुंबई पुण्याला, आपल्याकडे बी झाले भरपूर. तर एखादी फ्लॉट्स आपण घेणे, फ्लॅट म्हणाने फ्लॉट म्हणलो, फ्लॅट का फ्लॅटच. फ्लॉट वेगळा, फ्लॉट म्हणजे रिकामी जागा आपली. फ्लॅट जे आपण अपार्टमेंट मध्ये घेतो 1 BHK 2 BHK, ते सगळे लीज होल्ड प्रॉपर्टी असतात. काय असतात? कसं? कारण की बघा ते तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला लीज वर दिल्यासारखंच आहे, भाड्यानं दिल्यासारखं आहे. कसं काय झालं? हा हे करा. जसं की तुम्हाला बघतो आपण, ते जे आपण घेतो ते एक ऍग्रीमेंट असतं. किती वर्षाचं? 90 इयर्स, 100 इयर, 80 इयर्स. त्यासाठी तुम्ही 10 लाख, 20 लाख, 25 लाख खर्च करता. पण असं जर विचार केलो तर 90 वर्षासाठी आपण 25 लाख दिले, म्हणजे आपण भाड्यानंच राहिल्यासारखं आहे. एक विशेष वेळेनंतर ते अपार्टमेंट पाडला जातो, नवीन अपार्टमेंट बांधला जातो, नवीन लोकांना विकला जातो. हे माहिती आहे ना सगळ्यांना. एक इंजिनियर ना एक त्याची इकॉनॉमिक लाईफ दिलेली असते, तेवढे वर्ष ते ठेवले जातात, पुन्हा ते पाडले जातात, तुम्हाला ओनरशिप काढून घेतात. कळलं का? हे कळलं. आता फ्री होल्ड म्हणजे काय? मग आपले घर आपण जगलेलो आहोत, आपले कार्टून, पुन्हा तैने पडलं तर बी आपण त्याला तोडून पुन्हा बांधतो. फ्री होल्ड प्रॉपर्टी. लीज आहे का ती? फ्री होल्ड आहे. म्हणजे आपले सगळे घर काय ते, आणि आपण जे प्लॉट सिस्टीम घेतो ते काय असतात, लीज होल्ड. किंवा असंच बिझनेसच्या दृष्टिकोनाचा विचार करा. काही बिझनेस असे आहेत, दाल मिलवाले उदाहरणार्थ, फॅक्टरीवाले, त्याला स्वतःच्या जमिनी असतात का? पण ते जमीन भाड्याने घेतात, पण 1-2 वर्षासाठी घेणार. का बरं? 1-2 वर्षासाठी तुम्ही एवढं मोठं प्लॅन बसवणार आणि 2 वर्षानंतर भाड्याने निघून जाणार का? म्हणून ते ऍग्रीमेंट करतात, लीज करतात, भाडे तत्वावर घेतात. डायरेक्ट किती वर्षासाठी? 50-40 वर्षासाठी भाड्याने जमीन घेतात. त्याला म्हणायचं लीज होल्ड प्रॉपर्टी आहे त्याची. ते काय? कारण की त्यांनी एकदाच 90-50 लाख खर्च केलेत ना, ज्याचा फायदा ते भविष्यात घेत जातील, आणि ज्याचा आपण भविष्यात सातत्यानं फायदा घेतो त्यालाच काय म्हणलं जातो? कळलं का? बघा, लीज होल्ड प्रॉपर्टी आणि फ्री होल्ड प्रॉपर्टी काय? येस ऑर नो? आपले घर काय? फ्री होल्ड प्रॉपर्टी. आपल्याला घराच्या बाहेर जायची गरज नाही. पुन्हा मी आता जे सांगतो ते चुपचाप लिहायचं, विचारायचं नाही. लूज टूल्स, छोटे छोटे पार्ट्स मशिनरीचे, त्याला लूज टूल्स म्हणतात. आता तुमचं म्हणणं, सर मशीनचे छोटे छोटे पार्ट्स कसं असेट बनतात? नालायक. मशीनचा एखादी पट्टा खराब झाला, मशीनची एखादी मोटर खराब झाली, तर आपण पळत बाजारात जात नाही, ऑलरेडी माल आणून दुकानात ठेवतो, कंपन्यात ठेवला जातो. का? लगेच खराब झाल्या लगे आपण त्याला काय करतो, तिथंच ऑपरेटर असतो, ते आयट्यावाले लगेच ते दुरुस्त करतात. म्हणून हे सगळे स्पेअर पार्टचे जेवढे काही छोटे छोटे पार्ट्स असतात, स्पेअर पार्ट्स,
त्यालाच काय म्हणलं जातं, लूज टूल्स म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, लूज टूल्स. पुन्हा इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट असते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हो, कुठं ना कुठं आपण पैसा इन्व्हेस्ट केला. जसं एफडी केलो, काय असेट, कोणची असेट, इन्व्हेस्टमेंट. गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स खरेदी केलात, इन्व्हेस्टमेंट. शेअर खरेदी केलात, इन्व्हेस्टमेंट. आता पुढचं सांगतो, उगली व्हायचं नंतर शिकवणार आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग इन्कम. लोन अँड ऍडव्हान्सेस. क्लोजिंग स्टॉक. ऐका, आता तुम्हाला मी प्रीपेड नंतर सांगणार, आउटस्टँडिंग इन्कम पण नंतर सांगणार. ते कन्सेप्ट आहेत माझे. पण लोन अँड ऍडव्हान्सेस मी सांगेन तुम्हाला. मी काय सांगेन तुम्हाला, लोन अँड ऍडव्हान्सेस काय असतात. लोन अँड ऍडव्हान्सेस एवढे लक्ष द्या सगळ्यांनी. जर तुम्ही एखाद्याला काय दिलात लोन, तर ते तुमचे काय बनते, का आज ना उद्या ते येणार आहे. आणि तुम्ही जर एखाद्याकडून लोन घेतलात तर ते काय बनते, कारण की आज ना उद्या ते द्यावं नाही, दिलेलं आहे. लोन अँड ऍडव्हान्सेस वाटल्यास लिवा पुढे. काय हो, गिवन. लोन अँड ऍडव्हान्सेस गिवन. अरे येस और नो. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक सगळ्याला माहिती आहे. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, वर्षाचा शेवटचा शिल्लक माल. असेट का बरं असते ते, कारण की आज ना उद्या ते विकणार आहोत. मला जर तुम्हाला याद असेल तर क्लोजिंग स्टॉक अजून एका ठिकाणी आलता, ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट लागा होता. आणि इथं पण आला. का बरं असं होतं ते आपण नंतर चर्चा करू. पुढे घ्या, सन्ड्री डेटर. असंच काय तर शिकलो होतो आपण. सन्ड्री सांगा, सन्ड्री क्रेडिटर काय असतात, लायबिलिटी का, डेटर काय असतात, असेट्स का बरं. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे कोण, हे आता थोड्या वेळा लक्षात येतो. हा, अशा लोकांची लिस्ट ज्यांच्याकडून आपण उधारीवर काय आणले, माल आणले, मग त्यांना आज ना उद्या पेमेंट करायची आहे, म्हणजे ते कोण, सन्ड्री क्रेडिटर. तर ती काय म्हणली, लायबिलिटी. इकडे लक्ष द्या. सन्ड्री डेटर्स म्हणजे कोण, वाटल्यास पुढे लिहा. कोण, तुमचे कस्टमर, ज्यांना तुम्ही कशा पद्धतीनं माल विकलात. लक्ष द्या इकडे स्क्रीनवर. क्रेडिटवर. क्रेडिटवर म्हणजे तुम्ही उधारीवर माल विकलात. कोणाला माल विकलात, एक्स ला विकलात, वाय ला विकलात, झेड ला विकलात, ह्याला त्याला सगळ्याला विकलात. सगळ्यांच्या अमाऊंटची लिस्ट करायचं आणि एकच नाव द्यायचं, काय, सन्ड्री डेटर्स. म्हणजे आपल्याला कळेल बॅलन्स शीटला की आपले असेट्स कोणते, सन्ड्री डेटर्स. म्हणजे एवढ्या जणांकडून पैसे येणार आहे. केलं आहे का सन्ड्री डेटर्स, टॅलीमध्ये जास्त कळेल तुम्हाला. बिल्स रिसिवेबल. जसं पेएबल होतं तसं रिसिवेबल नंतर शिकू आपण. हा कॅश इन हँड मी सांगायची गरज पडली. कॅश इन हँड म्हणजे काय, शिल्लक पैसे. आणि कॅश ऍट बँक, शिल्लक पैसे पण कुठं, बँकेत. तर आता इकडे 4 ओळी, तिकडे 4 ओळी सोडून लास्टला असं करा, 4 ओळी सोडून क्लोज करा.
चला माय डिअर स्टुडंट्स, फायनल अकाउंट मध्ये क्वेश्चन म्हणून काय येतं तुम्हाला सगळ्यांनी आन्सर करा. काय येतं? ट्रायल बॅलन्स ना. आणि तुम्हाला फायनल अकाउंट बनवावं लागतं. काय बनवावं लागतं? म्हणजेच काय काय बनवता पटपट आन्सर द्या. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बरोबर आहे का? आता लक्ष द्या सगळ्यांनी. सर आम्हाला क्वेश्चन मध्ये फक्त ट्रायल बॅलन्स येते का? आतापर्यंत म्हणलं ह. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय येते? थोडीशी ऍडिशनल काय इन्फॉर्मेशन. आणि त्या ऍडिशनल इन्फॉर्मेशनला काय म्हणलं जातं? ऍडजस्टमेंट्स. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला काय विचारतो? क्वेश्चन मध्ये काय येतं? ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट. आणि त्यांच्या बेसवर तुम्हाला काय बनवायचे? हे 3 गोष्टी बनवायचे. सर 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 आता ऍडजस्टमेंट काय असतात? मी काय बोललो? आता ऍडजस्टमेंट काय असतं बघ. आपण शिकत आहोत फायनान्शियल अकाउंटिंग. अकाउंटिंगचे प्रकार वेगवेगळे आहेत. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग. पण आपण कोणतं शिकत आहोत? फायनान्शियल अकाउंटिंग. आणि फायनान्शियल अकाउंटिंग हे कधी पण हिस्टॉरिकल असते. कसं असते? म्हणजे झालेल्या व्यवहाराचे अकाउंटिंग करतो आपण. झालेत ते व्यवहार हिस्ट्रीमध्ये झालेले, जसं की माल खरेदी केलेला आहे मग त्याची एंट्री करतो. फायनान्शियल अकाउंटिंग हे नेहमी हिस्टॉरिकल असते. क्लिअर आहे? पण नीट आहे का? वर्षभर आपण जे व्यवहार करतो त्या व्यवहारांचं लास्टला बनवतो आपण काय? फायनल अकाउंट. पण त्या वर्षभराच्या व्यवहारामध्ये काही गोष्टी अजून ऍड करायच्या असतात मार्च झाल्यानंतर. मी काही बोललो कळालं का? इकडे लक्ष द्या सगळेजण. की या देशामध्ये फायनान्शियल रिपोर्ट्स पुण्या दिवसाचे बनवले जातात? लास्ट 31 मार्च. कुठून? एप्रिल पासून. 1 एप्रिल पासून मार्च पर्यंत बनवले जातात. पण एक ध्यानात ठेवा, एवढे म्हणजे एवढे व्यवहार घेतले जातात पण मार्चलाच बनवले जातात असं हे आन्सर कसं एकदम चुकीचं आहे. मी काही बोललो कळालं का? बघा मी 2 गोष्टी बोललो, समजते का? बघा एवढ्या पिरियडचे रेकॉर्ड्स घेतले जातात पण मार्चला त्याच दिवशी बनवतात असं बिलकुल नाही. कसं पॉसिबल आहे त्याच दिवशी बनवणं? देशात एवढ्या कंपन्या, एवढे व्यापारी, सीए पुरणारच नाही, टॅक्स ऍडवायझर बी पुरणार नाही, त्याच दिवशी कसं बनते? हा, एवढ्या पिरियडचे घ्यायचे. मी काय बोललो कळालं का? म्हणजे 12 महिन्याचा रेकॉर्ड घ्यायचा आहे. ह्याच्या पलीकडला इकडचं घ्यायचं नाही. पण बनवायचं केव्हा? वर्ष संपल्यापासून तुम्ही जून ते किती? जुलै पर्यंत बनवायचं. आणि ह्याला म्हणतात ड्यू डेट ऑफ ITR, इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतानाच आपण फायनल अकाउंट बनवतो. मी काय बोललो कळालं का झोपेत आहो? सांगा. कुठून कुठपर्यंतचा रेकॉर्ड घेतला जातो? एप्रिल ते मार्चचा रेकॉर्ड घेतला जातो. पण मार्चलाच बनवला जातो का? नाही. मार्च संपल्यानंतर तो रेकॉर्ड पुढच्या वर्षाच्या 2-3 महिन्यानंतर कुठं बनवला जातो? 31 जुलै पर्यंत बनवला जातो. मोठे व्यापारी राहिले तर ऑक्टोबर पर्यंत बनवला जातो. छोटे व्यापारी राहिले तर 31 जुलै पर्यंत बनवला जातो. मला सांगा 31 जुलैला बनवलं बरोबर आहे? मग आपल्या जर त्या ठिकाणी टॅक्स जास्त येत असेल तर आपण खर्च वाढवणार, क्लोजिंग स्टॉक कमी करणार. एखादी सेलचा बिल वर्षभरात पडला नसेल तर तो सेल बिल ऍड करणार. एखादी परचेसचा बिल पडला नसेल तर तो ऍड करणार. एखाद्या डेटर कडून पैसे येणार असतील तर ते ऍड करणार. हे सगळं करत आहोत म्हणजे काय करत आहोत? छेडछाड. म्हणजे व्यवहार तर झाल्यात, पुन्हा छेडछाड करणे, ऍडजस्ट करणे. काय करणे? ऍडजस्ट करणे म्हणजेच ऍडजस्टमेंट. काही म्हणून लोक कळायला का? बघा आता उदाहरण, रामला वर्षभरामध्ये तुम्ही सॅलरी किती दिलात? 4000. पण रामची सॅलरी किती होती? मग 1000 काय झालं? देणं बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे. काय? तुम्ही तर अकाउंटिंग मध्ये कोणचे घेतलात? दिलेलेच, कारण की आपण हिस्टॉरिकल अकाउंटिंग करतो म्हणजे जे घडलंय तेच लिहितो. पण देणं किती होतं?
5,000 दिलो किती, म्हणजे त्या वर्षासाठी किती दिलं पाहिजे होतं, पण दिलो किती, म्हणजे 1,000 रुपये अजून वाढवायचे आणि लॅबिलिटीला लिहायचे का, म्हणून आउटस्टँडिंग म्हणून. मग हे सगळं कुठं करायचं, मार्च झाल्यानंतर. ह्याचंच नाव काय असतं, ऍडजस्टमेंट. आणि तुम्हाला ऍडजस्टमेंट करता आले पाहिजे. आता एक दुसरं उदाहरण देतो. 11वीला आपण डिप्रिशिएशन शिकले, म्हणजे जे आपण असेट वापरतो, वापरल्यामुळे असेटची किंमत काय होते, कमी होते. मग डिप्रिशिएशन केव्हा टाकतात, वर्षाच्या शेवटी. मग मार्च संपल्यावर टाकलं जातं, मार्च पर्यंत टाकलं जातं, पण मार्चच्या नंतर ते पण काय ऍडजस्टमेंट. एखाद्या डेटरने तुमचे पैसे बुडवले तर तुम्ही इकडे आहे का, डेटरकडून किती हजार रुपये, 10,000 येणार, पण तुम्हाला माहित आहे 2,000 येणारच नाही, तरी मी तुम्ही हीच पोझिशन दाखवतो का 10,000, काय ह्याच्यातून 2,000 मायनस करतो, त्याला बॅड डेट्स म्हणतात. मायनस करायचं बॅड डेट, प्रॉफिट लॉसला घ्यायचं, लॉस आहे आपला. म्हणजे सगळं जे केलं जातं ह्यालाच म्हणलं जातं काय, तुम्ही काय करत आहात, ऍडजस्टमेंट. आणि हा ऍडजस्टमेंट कोण करतो, चार्टर्ड अकाउंटंट करतो. आता कळाले का मग सीए का इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 11वीला आलो आणि गल्लीतले कोणतं सांगितले की बाबा सीए मध्ये खूप पैसा, काय करतो, सीए कर. पण आता आपल्याला हळूहळू समज आले की सीए नेमकं कोण असतो, त्याचं काम काय असतं. क्लिअर आहे काय. आता सगळे ऍडजस्टमेंट. मग तुम्हाला का बरं ऍडजस्टमेंट शिकायची, कारण की प्रत्येक गोष्ट कोण बघू शकत नाही, ह्याच्या हाताखाली तुम्ही उद्या काम करणार ना, मग तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे. किंवा तुम्ही सीएच्या जर्नी मधून जात असताना आर्टिकलशिप मध्ये पण तुम्हाला हे आलं पाहिजे. अरे सर ऍज अ सीए म्हणून नाही, ऍज अ अकाउंटंट म्हणून परफेक्टली तुम्हाला ऍडजस्टमेंट आले पाहिजे. क्लिअर आहे का. आणि जो खरबी जिंदगीमध्ये ऍडजस्टमेंट करतो तोच पुढे होतो, आहे का नाही. तर ट्रायल बॅलन्स आणि काय दिलं जातं तुम्हाला, ऍडजस्टमेंट दिलं जातं. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम फक्त स्क्रीनवर दाखवतो की ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसे असतात, आणि तुम्ही ट्राय करा. रडू नका, रडल्यानं काही होणार नाही, डोळे काय होतील, लाल होतील. ठीक आहे. ये रहा आपके स्क्रीन के ऊपर, केबीसी मध्ये बसल्याने वाटलेले देवी और सज्जनो, देवी भी नाही सज्जन भी नाही तुम्ही, तरीही म्हणलं येस और नो, वाचू ट्राय करू. दया, जेठालालचे कोण, दया, आणि कोण, काश्म. आर काय, वा कळलं, पार्टनर्स आहेत काय ते, वा वा, शेअरिंग प्रॉफिट अँड, मला माहितच नव्हतं शेअर करतात म्हणून, हा मला कुठं माहित होतं. इतके दिवस आम्ही टाळ वाजवलं इथं बसून, शेअरिंगच करतात की प्रॉफिट लॉस इन द रेशिओ ऑफ 1:1. रेशो दिलेला आहे 1:1 म्हणजे इक्वल. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स, अच्छा, अँड ऍडिशनल प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. हे ना आम्हाला सांगलेले, आम्हाला वाटलं होतं जनरल एंट्री करायचे, हेच करायचे ना. कोण्या वर्षाची करायचे, 31 मार्च 19, म्हणजे कुठून सुरू झालता इयर, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 19 ला संपला. म्हणजे कुण्या वर्षाची अकाउंटिंग करायचे, 18-19 ची फायनान्शियल पोझिशन दाखवायची. हे रहा आपके स्क्रीन के ऊपर. आता सांगा मला कोणत्या गोष्टी कुठे येतात माय डिअर स्टुडंट्स. 1 एप्रिलचा आहे, एप्रिलचा म्हणजे ओपनिंग का, हा तुमचा काय ओपनिंग स्टॉक, टी आहे, टी फॉर ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे येते, आभार व्यक्त, आभार. बिल्स रिसिवेबल, वेजेस अँड सॅलरी, ट्रेडिंग. कॉन्फिडन्स दाखवा, सन्ड्री डेटर्स, बॅड डेट्स, पैसे बुडले, प्रॉफिट अँड लॉस, परचेस, मोटार कार, मशीन, ऑडिट फीस, प्रॉफिट अँड, काही जण असं करायला ते बॉलिवूडच्या पिक्चरवरून गाणे अर्जित सिंग म्हणते, सलमान खान
असं. सेल्स रिटर्न कुठून मायनस? सेल्स मधून. डिस्काउंट, डिस्काउंट प्रॉफिट अँड बिल्डिंग, कॅश ॲट बँक, इन्व्हेस्टमेंट, ऍडव्हर्टाइजमेंट, रॉयल्टी, वा, जनरल रिझर्व, कॅपिटल, क्रेडिटर्स, आरटीटी नंतर सांगतो. सेल्स, आउटस्टँडिंग वेजेस, देणं बाकी, परचेस रेट, परचेस आणि डिस्काउंट सीआरचा रिसिव्ड. प्रॉफिट लॉसच्या कुठं? सर हे तर आलं, माझं काय राहते सर? हे आहेत तुमचे हे सगळं तुम्हाला आलं ना बाळांनो, मग तेव्हा प्रॉब्लेम येते. तुम्हाला काय वाटलं की हे झालं तर झालं? नाही, ऍडजस्टमेंट शिकायचे. आणि 12वीला आपल्याकडे एकूण किती ऍडजस्टमेंट आहे? अब्बा नहीं, अब्बा घर में, इधर कुछ भी नहीं. पण मला सांगा, आतापर्यंत हार्ड गेले का? मग आता भी जाणार नाही पुन्हा. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे. शिकून तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम आल्यापर्यंत मी सोडणार नाही. केलं नाही काही? थांबू आजच्या दिवस इथं. नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूत आपण, लेक्चर नंबर 8. कशासोबत? ऍडिशनल इन्फॉर्मेशन. त्याचं नाव काय? ऍडजस्टमेंट. आणि तिथून चालू होतील कन्सेप्ट नंबर